श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 10 जुलै रोजी योगिनी एकादशीला ही एक गुप्त गोष्ट शांतपणे खातो. छप्पर फाडून पैशांचा पाऊस पडेल. या दिवशी उपवास करायचा की नाही, परंतु ही गुप्त गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे खाल्ले पाहिजे. केवळ जेवल्यानेच तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. येणारे 7 याजकही बसून जेवून घेतील. पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष हे सर्व काढून टाकले जातील. होय, 10 मे रोजी योगिनी एकादशी खूप खास आणि फलदायी मानली जाते. कारण ती एकादशी सावनच्या आधी येते आणि या दिवशी उपवास आणि पूजेबरोबरच ही एक गुप्त गोष्ट खाल्ल्यानेच जीवनात चालू असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. योगिनी एकादशीचे महत्त्व सांगताना योगिनी एकादशीचा उपवास खूप खास मानला जातो. जर एखाद्याने ते विश्वासाने केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्यांना लग्न करायचे आहे आणि मुले हवी आहेत त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फलदायी आहे. या उपवासाने व्यक्ती आपल्या जीवनातील पापांपासून मुक्त होऊ शकते. त्याचप्रमाणे योगिनी एकादशीच्या दिवशी ही गोष्ट खाल्ल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसे हा उपवास अखंडित ठेवला जातो. पण जर तुम्ही 10 जुलैच्या योगिनी एकादशीच्या रात्री एखादी खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही. आता हा उपाय अतिशय सोपा आणि चमत्कारिक आहे, जो तुमच्या आयुष्यात एकदाच लागू करणे आवश्यक आहे. येणाऱ्या 10 जुलैला योगिनी एकादशीच्या दिवशी येणारे भक्त ज्यांच्या घरात खंदक बनवला जातो, या 3 गोष्टी त्यांच्या घरात वर्षभर घडतात. संपत्तीचा पाऊस. होय, यावेळी योगिनी एकादशीच्या 72 वर्षानंतर भक्तांचा एक दुर्मिळ योगायोग होणार आहे. कारण ही श्रावण महिन्याच्या आधी येणारी सर्वात फलदायी एकादशी आहे. अशा परिस्थितीत हिंदू धर्माच्या लोकांसाठी या एकादशीचे महत्त्व आणखीन वाढेल. आणि 10 जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी जरी तुम्हाला पूजेच्या ग्रंथांचे ध्यान करण्याची गरज नसली तरी तुम्ही ही गुप्त गोष्ट खाणे आवश्यक आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात इतके पैसे येतील की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. त्याचवेळी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहोत की काहीही झाले तरी 10 जुलै रोजी योगिनी एकादशीला असे अन्न घरी शिजवायला विसरू नका आणि खाऊ नका. तसेच भक्तांना या व्हिडिओमध्ये 10 जुलै रोजी योगिनी एकादशीला काय खायचे हे माहीत आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान विष्णूची कृपा मिळू शकेल. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की 10 जुलै रोजी योगिनी एकादशीला या 7 गोष्टी विसरू नका, अन्यथा गरीब होण्यास जास्त वेळ लागणार नाही. भक्तांनो, योगिनी एकादशीला तुम्ही या 7 गोष्टी कधीही करू नयेत. भगिनी, योगिनी एकादशीच्या दिवशी ही 7 कामे करणारी कोणतीही आई तिचे आयुष्य उद्ध्वस्त करते. त्याचे घर भुताटकीचे आहे आणि ज्या घरात हे 7 उपक्रम होतात त्या घरात आई लक्ष्मी अशा घराला कायमचे सोडून जाते. भक्तांबरोबरच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही 10 जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी या वस्तूंचे दान केले तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरी नेहमीच पैसे येतील. मग संपूर्ण व्हिडिओ पहा. लोक हा व्हिडिओ दूरवरूनच पाहत आहेत आणि मग ते म्हणतात की त्यांना समजत नाही. सत्य हे आहे की अपूर्ण माहिती जीवन किंवा नशीब बदलत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भक्तांचे काहीही झाले तरी 10 जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी एक छोटीशी गोष्ट खाणे आवश्यक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही ते खाल्ले तर विधवा देखील तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. होय, यावेळी 72 वर्षांनंतर योगिनी एकादशी अशा शुभ काळात येणार आहे जी हिंदू धर्मात सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी केलेले कोणतेही उपाय कधीही अयशस्वी होत नाहीत. तो वाया जात नाही. नेहमी एक फायदा आहे.
आता आपण तुम्हाला योगिनी एकादशीबद्दल थोडी माहिती देऊया. यावेळी 2026च्या योगिनी एकादशीबद्दल लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे की हा उपवास 10 जुलै रोजी केला जाईल की 11 जुलै रोजी. पूजा कशी करावी, शुभ वेळ काय असेल, या दिवशी काय खायचे आणि काय खाऊ नये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये देऊ आणि या दिवशी तुम्ही कोणती गोष्ट खायची हे देखील सांगणार आहोत. जर तुम्ही हे खाल्ले तर विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. तसेच योगिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी गायीला एक गोष्ट खायला दिली पाहिजे. जर तुम्ही 10 जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी गायीला ही एक गोष्ट खाऊ घातली तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील. त्यामुळे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. अर्धमनस्क दिसू नका. सर्वप्रथम योगिनी एकादशीची योग्य तारीख कोणती आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. मग आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगत राहू आणि 10 जुलै रोजी योगिनी एकादशीच्या दिवशी आपण कोणती गोष्ट खायची हे देखील सांगणार आहोत. आणि भक्तांसोबत आम्ही तुम्हाला सांगेन की या दिवशी एक गोष्टही खाण्यास विसरू नये. जर तुम्ही ते गोष्ट विसरल्यानंतरही खाल्ले तरी तुमच्या घरात एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे असे आपत्तीचे काम करायला विसरू नका. आणि आपत्ती येण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख आहे. तर चला जाणून घेऊया योगिनी एकादशीच्या योग्य तारखेबद्दल. पण त्यापूर्वी भक्त तुम्हाला हात जोडून विनंती करतात की योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही भात खाऊ नये. पण या दिवशी जर देवाला खीर अर्पण केली गेली तर तुम्ही देवाला साबुदाण्याची खीर किंवा मखानाची खीर अर्पण केली पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही दिवसभर भात किंवा लसणीचा कांदा खाऊ शकता, पण योगिनी एकादशीला कोणीही लसूण आणि कांदे खाऊ नये. मुले अनेकदा ही चूक करतात. बऱ्याचदा बाजारातील डबाबंद अन्न खा किंवा चिप्स, कुरकुरीत इत्यादी खा. यामध्ये लसूण आणि कांद्याचा समावेश आहे. त्यामुळे किमान एकादशीच्या दिवशी तरी या गोष्टींपासून दूर राहा. फक्त स्वतःसाठी विचार करा. तुम्ही तुमच्या घरात विशेषतः योगिनी एकादशी किंवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला राहू केतूला आमंत्रित कराल. म्हणून तुमचे घर जाणून बुजून उद्ध्वस्त करू नका. शास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णू यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी घरात पिवळे चीज बनवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ पिवळा हलवा, पिवळी खीर इत्यादी केलेच पाहिजे. या दिवशी पिवळा रंग सोनेरी मानला जातो आणि सोने चांदीच्या बरोबरीचे मानले जाते. पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. तिने पिवळ्या रंगाचा पोशाखही परिधान केला आहे, ज्याला आपण पितांबरी म्हणतो. त्यामुळे या दिवशी पिवळे कपडे घाला. श्रीहरी विष्णूजी यांना सुंदर नवीन पिवळे कपडे घाला. यामुळे तुम्हाला भगवान श्री विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतील. योगिनी एकादशीच्या दिवशी आपण कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, असे भक्तांचे मत आहे. जर आपण योगिनी एकादशीच्या दिवशी कोणाकडून कर्ज घेतले तर आपल्याला संपूर्ण वर्षभर कर्जाच्या ओझ्याखाली जगावे लागेल. त्यामुळे कर्जमुक्त होऊन तुम्ही योगिनी एकादशीचा सण साजरा केला पाहिजे. त्याचवेळी धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की आई लक्ष्मी खऱ्या अंतःकरणाने आई राणीला हाक मारणाऱ्याच्या घरात राहते. केवळ एक मिष्टान्न देऊनही लक्ष्मी मातेला आनंद होतो. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची. देव असेही म्हणतो की कोणतीही पर्वतीय तीर्थयात्रा कर्ज घेऊन, धार्मिक तीर्थयात्रा, धार्मिक पूजा विधी करून साजरी केली जाऊ नये. त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल, मग ती पैशांशी संबंधित असो, आरोग्याशी संबंधित असो किंवा मुलांशी संबंधित असो, तुमची प्रत्येक इच्छा भगवान श्री विष्णूद्वारे पूर्ण होईल. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना केली पाहिजे. योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही कधीही कोणत्या चुका करू नये
हे आता जाणून घेऊया. योगिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी कधीही या 5 चुका करू नये. योगिनी एकादशीच्या दिवशी भक्तांनी मांस आणि दारूचे सेवन करू नये, हे आम्हाला कळू द्या. या दिवशी पती-पत्नीने एकमेकांपासून अंतर राखले पाहिजे. कांदे आणि लसूण खाऊ नका. महिलांनी केस धुवू नयेत. आदल्या दिवशी तुमचे केस धुवा. योगिनी एकादशीला तुळशीची रोपे, झाडू, सुहाग, साहित्य किंवा मीठ अशी कोणतीही वनस्पती इतर कोणत्याही व्यक्तीला कधीही देऊ नये. यामुळे देवी लक्ष्मीला राग येतो. या दिवशी वृद्धांच्या पायांना स्पर्श केला पाहिजे. देवी लक्ष्मी हे देवाचे स्त्री रूप आहे. या दिवशी महिलांचा छळ होता कामा नये, कारण स्त्रीला स्वतःच लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच योगिनी एकादशीच्या दिवशी गपशप इत्यादी करू नये. कोणीही कोणाशीही गैरवर्तन करू नये. योगिनी एकादशीच्या शुभ दिवशी जर एखादी व्यक्ती तुमच्या दारात काहीतरी मागण्यासाठी आली तर ती नाकारू नका. कदाचित ती व्यक्ती स्वतः शक्ती स्वरूप माता लक्ष्मी असेल. श्री लक्ष्मी नारायण. या दिवशी देवी लक्ष्मी घरांना भेट देते आणि पूजा करते. इतरांच्या वेदना समजून घेणारी प्रामाणिक अंतःकरणाची व्यक्ती लक्ष्मी ही भगवान गणेशाची कन्या आहे. ते घराच्या दारापर्यंत देखील येतात. त्यांना रिकाम्या हाताने सोडू नका. मुलींना मिठाई खायला दिली पाहिजे. माता लक्ष्मीला गोड पदार्थ खूप आवडतात. योगिनी एकादशीच्या दिवशी जो कोणी मुलीचा अपमान करेल त्याला श्री लक्ष्मी नारायणजींच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आणि या दिवशी तुम्ही गंगाजल शिंपडायलाच हवे. घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडले पाहिजे, कारण भक्त हे मातेचे द्वार आहे. तुमची आई तुमच्या घरी येईल, त्यामुळे राणी मातेचे लाल फुलांनी स्वागत केले पाहिजे. या दिवशी हलक्या लाल पिवळ्या रंगाचे कपडे घालणारी कोणतीही स्त्री नेहमीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करेल. माता लक्ष्मीला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा लाल वस्तू जास्त आवडतात. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी घराबाहेर कचरा टाकू नका, अन्यथा तुम्ही संकटात सापडाल. दुसऱ्या दिवशी घरातील कचरा बाहेर फेकून द्या. योगिनी एकादशी हा भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. जर तुम्ही या दिवशी तुळशी मैयाशी संबंधित एखादा विशेष उपाय केला तर तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. आज आम्ही तुम्हाला या खास उपायांबद्दल सांगणार आहोत. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या घरात तुळशीचे झाड आहे त्या घरात लक्ष्मी माता राहते. सुख आणि समृद्धी नेहमीच राहील. परंतु तुळशी मातेशी संबंधित काही गोष्टी आणि नियम आहेत जे जाणून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आनंद, समृद्धी आणि सौभाग्य हवे असेल तर योगिनी एकादशीला तुळशी मैयाला चुनरी अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची विशेष कृपा दिसून येते. पण लोक अनेकदा अशा चुका करतात ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. उदाहरणार्थ, अनेक लोक त्यांच्या घरात तुळशीची रोपे लावतात, पण ती कधीही जाळत नाहीत. लक्षात ठेवा, तुळशी मातेला चुनरी अर्पण करणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि भक्तांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळशीजवळ कधीही अशुद्ध किंवा अशुद्ध वस्तू ठेवू नये. ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. तसेच तुळशीजवळ कधीही कडू शब्द बोलू नयेत, नाहीतर तुळशी मैया रागावते. आता जाणून घ्या, योगिनी एकादशीला कोणत्या विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत. या दिवशी जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तात जागे व्हाल तेव्हा नवीन लाल कापडात एक नाणे गुंडाळा आणि तुळशीच्या रोपात पुरून टाका. यामुळे तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात आणि हळूहळू गरिबी दूर होण्यास सुरुवात होते. कारण तुळशी मैयाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद संपत्तीच्या रूपात येतात. याशिवाय या दिवशी तुळशी मातेला थोडे कच्चे दूध अर्पण करा. यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.